वर्ध्यातून आताची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी येत आहे। शासनाच्या केवळ आश्वासनाच्या गेमला कंटाळून वर्धा जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदारांना आज उघडपणे बंड पुकारला आहे। मागील 2 वर्षापासून थकीत देयके न मिळाल्यामुळे उदाहरणास्थाने काम करणारे कंत्राटदार अक्षरशः रस्त्यावर आले आहे, कारण आता जगणंच कठीण झालंय। 650 कोटीहून अधिक देयके, थकीत पूर्ण केलेली कामं आणि तरीही शून्य पेमेंट। जलजीवन मिशन, सिंचन योजना, सार्वजनिक बांधकाम सगळ्या योजनेत सरकारने हात आखडता घेतलाय। मग हे सरकार फक्त शासन आहे की शोषण? कंत्राटदारांनी स्वतःचे पैसे, बँकेचे कर्ज, आपली संपत्ती गहाण ठेवून विकास काम पूर्ण केली, पण आता शासन निधी नाही या एका वाक्यावर टाकून मोकळं झालंय। या शासनाच्या वागणुकीला विश्वासघात म्हणावं लागेल। काम कर पण पैसे नको असा नवा फॉर्म्युला सरकारनं राबवलाय का? बँकांनी कर्जफेड थकवल्यामुळे कंत्राटदाराची यंत्र जप्त होऊ लागली आहे। काहीच्या घरी दिवाळ काढण्याची वेळ आली आहे। शासन बघ्याची भूमिका घेत आहे। या क्रूर परिस्थितीत एका कंत्राटदारानं थेट 15 ऑगस्टला आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे आणि ही बाब केवळ गंभीर नाही, ती संपूर्ण प्रशासनाला हादरवणारी आहे। पण तरीही मुख्यमंत्री, मंत्री, अधिकारी सगळे गप्प का? आज 7 ऑगस्ट रोजी वर्धा जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक बांधकाम उपविभाग, आर्वी, कारंजा, आष्टी, हिंगणघाट, पुलगाव येथे संतप्त कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन आणि जाहीर निषेध नोंदवलाय। घोषणांनी ऑफिस दणाणलंय। न्याय मिळेपर्यंत काम नाही असा इशारा देत कंत्राटदारांनी स्पष्ट केलंय की आता हा लढा मागे हटणार नाही। शासन झोपलं असेल तर त्याला जागं करणं आमचं काम आहे। संघटनेचे अध्यक्ष किशोर मिटकरी व बेरोजगार अभियंता संघटनेचे अध्यक्ष अजय घवघवे यांनी राज्य सरकारवर ताशे रोडले। मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा, उभारण्याचा, निर्वाणाचा इशारा दिलेला आहे। या आंदोलनात 70हून अधिक कंत्राटदारांनी सहभाग घेतलाय। प्रल्हाद मोटवाणी, पुरुषोत्तम अग्रवाल, संजय सातपुते, अशोक ढोले, प्रवीण काकडे, बबलू भिसे, सुभाष निखाडे, अशोक चंदनखेडे, सुधीर आठवले आणि अनेक संतप्त चेहरे एकत्र आले। प्रश्न उपस्थित होतोय, काम पूर्ण करूनही पैसे न दिले जाणं म्हणजे आर्थिक हत्या नाही का? हा भ्रष्ट कारभार सरकार लपवतंय की दुर्लक्ष करतोय? कंत्राटदाराचं जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार कोण? ही लढाई ही केवळ कंत्राटदाराची नाही, ही अन्याय विरुद्धचा आवाज आहे। शासन जर वेळेत जागं झालं नाही तर लवकरच ही आग राज्यभर पसरून राजकीय झटका देईल। हे फक्त आंदोलन नाही, ही आश्वासन नावाच्या फसव्या व्यवस्थेच्या अंताची सुरुवात आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता सचिन ओली, वर्धा।